तुझ्या समाधीच्या पुढा उभा भाळ वाकाला, तुझ्या ज्ञानतेच्या पुढा कोटी सूर्य फिक झाला. हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय हरी जय रूप पाहता लोचनी, 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 रूप पाहता लोचनी. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, हो सजनी तुम झाले हो सजनी तो विठ्ठल बलवा, साहोनी टाकी घाय, 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 साहोनी टाकी साहोनी टाकी घाय, साहोनी टाकी घाय, साहोनी टाकी घाय, घाय, साहोनी टाकी घाय, साहोनी टाकी घाय, साहोनी टाकी घाय, साहोनी टाकी घाय, घाय, साहोनी टाकी घाय. पाषाण देवची झाला पाय, पाषाण देवची झाला पाय, पाय तयारी दृढ पाषाण
करी सारा व्याकारा यारी जोडा. पाषाण देवची झाला पाये तयारी ती दृढ मना करिता दया कारण बाण शस्त्र सावणी गोळी शुरा ठाऊंच स्थळी तयारी ती दृढ मना करिता दया कारण तुका म्हणे सती आज्ञा न देखे जारिती तयारी ती दृढ मना करिता दया कारण पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया पीठे तटे भीमरदंबरं पुण्डलिकाय दातु मुनिन्दं समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं वदे पाण्डुरङ्गं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सावणी टाकी गाये पाषाण देवची झाला पाये तयारी ती दृढ मन करिता दया कारण. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगत वंदनीय देऊचे सुप्रसिद्ध तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग निवडलेला आहे. महाराज अभंगाद्वारे सांगतात की टाकीचे गाव सहन करून दगडात देवपणा झाला. नवे नवे तर देवपण मिळवण्याकरता त्या दगडाला टाकीचे गाव सहन करावे लागते. अभंगाचे प्रथम चरण. त्याचप्रमाणे आपले कार्य साधण्याकरता मन बळकट ठेवा. अभंगाचे दुसरे चरण. तुकाराम महाराज बाणशस्त्राचा घावा व गोळ्यांचा मारा केल्याने शूराला उच्च पदवी मिळते व प्रसंगवशात वीरमरणही प्राप्त होते. अभंगाचे तिसरे चरण. तुकाराम महाराज म्हणतात ज्याप्रमाणे सती ही सहगमन करताना अग्नीची पर्वा करत नाही त्याचप्रमाणे मोक्षरूपी कार्य साधण्याकरता दृष्टांच्या निंदा द्वेषांचे आघात निर्विकार वृत्तीने सहन करावे लागते. अभंगाचे शेवटचे चरण. असा हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ मी तुमच्या समोर मांडलेला आहे. आता तुम्ही झोपलात तरी चालेल पण मी म्हणते म्हणून झोपू नका नाही तर माझंच कीर्तन कोण ऐकेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
हा अभंग सादर करता लिहिला आहे. याच्या यावत मनुष्य मात्राचा विचार केला तर मानवाचे 4 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात हो? माहीत आहेत का तुम्हाला कोणते कोणते? जाऊ द्या मीच सांगते. पहिला आहे पामर, दुसरा विषयी, तिसरा जिज्ञासू आणि चौथा मुक्त. यातील प्रत्येकाची अवस्था भिन्न भिन्न स्वरूपाची आहे. एका वाक्यात जर सांगायचं झालं तर पामराची अवस्था माऊली ज्ञानोबा 13व्या अध्यायात सांगतात. अंगा मनासी रुचावे हे तू लेणे कृत्य कृत्य नाटवे जे करणे याचे निनावे भलतेची करी. आता माणूस बघा आपल्या मनाला वाटेल तसे वागतो. जेथे जाऊ नये तेथे जाणार, जे करू नये ते करणार, जे खाऊ नये ते खाणार आणि जे पिऊ नये ते पिणारच. कबीरदासजी महाराज म्हणतात. औट हात का मानव देहा लाने तुझे दिया. औट हात का मानव देहा अल्लाने तुझे दिया. खाया पिया सुखसे सोया नाक जमाना खोया. खाया पिया सुखसे सोया नाक जमाना खोया. आज माझी इथं सेवा ठेवल्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांच्या निमित्त आभार मानते. तसेच मला सेवा लाभून देणारे माझे गुरुवर्य रामनाथ महाराज घोडके व आणि मला सेवा लाभून देणारे माझे आई वडील दोघेही इथंच आहेत, त्यांचे सुद्धा मी आभार मानते. मांस भक्षण करणे हा आपला धर्म नाही किंवा माणसाचा धर्म नाही. आता मांस शब्दाचा अर्थ कसा होतो? मांस भक्ष्यती अमूत्रेयशम मांस म्याद्यम. मी ज्याचे मांस खातो तो मला परलोकी खाणार. भागवतामध्ये एकनाथ महाराज सांगतात. मारिले पशु मारवयती घेती यमद्वारे. ज्या पशुला आपण मारतो खातो तोच पशु पुढच्या जन्मामध्ये सूड घेतो. सूड म्हणजेच बदला घेतो. पिण्याच्या बाबतीत पण माणसे पितात, पण काय पितात? जे नको नको ते पितात. कबीरदासजी महाराज म्हणतात. गांजा दारू मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. गांजा दारू मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. गांजा दारू मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. गांजा दारू मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. अपने पलों में पैसा जाकर मुंह में मिट्टी गिरती है. पैसा जाकर मुंह में मिट्टी मिट्टी है. गांजा दारू मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. गांजा दारू मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. गांजा दारू मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. गांजा दारू मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. आता दारू पिण्याचे काही फायदे आहेत तर काही तोटे. तोटे तर सर्वांना माहीतच आहे, मी फायदे सांगते. सर्वांनी नीट ऐका बरं का, जे दारू पितात त्यांच्यासाठी स्पेशल. आता दारू पिण्याचा पहिला फायदा असा आहे की दारू पिणाऱ्या माणसाला कुत्रा कधी चावत नाही. का चावत नाही? कारण त्या कुत्र्याला वाटते आपल्या उणी समोरून मोठा माणूस येत आहे, तो आपल्या अंगावर पडतो की काय, म्हणून तो कुत्रा सुद्धा लांबूनच जातो. दुसरा फायदा असा आहे की दारू पिणाऱ्या माणसाच्या घरी चोरी कधी होत नाही. का होत नाही? कारण चोरी करण्यासाठी काही शिल्लकच ठेवलेलं नसतं. शिवाय पोरं बाळ बायकोवर का नाही तर तुम्ही म्हणताल माझा नवरा दारू पितो तरी मी इथंच आहे. व तिसरा फायदा असा आहे की दारू पिणाऱ्या माणसाला म्हातार पण कधी येत नाही. काय येत नाही? माझं पूर्ण वाक्य ऐकून घ्या, नाही तर तुम्ही म्हणताल आपणही थोडी थोडी घ्यायला सुरू करू. कारण की दारू पिणाऱ्या माणसाला म्हातार पण येण्या अगोदरच राम राम सत्य म्हणजेच जावे लागते. विठ्ठल सांगण्याचं तात्पर्य जो स्वैराचाराने वागतो त्याला पामर असे म्हणतात. आता विषय पुरुषाची अवस्था कशी असते? विहित भोगाचा उपभोग घेतो आणि परलोकी भोगाकरता कर्माचरण करतो. त्याची अवस्था माऊली ज्ञानोबा 2ऱ्या अध्यायात सांगतात. म्हणती संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म कीजिये मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर. मग आता मुमुक्ष कोणाला म्हणतात? ज्याला यलोकी किंवा परलोकी क्षणभंगूर सुखाचा कंटाळा आला आहे व योगज्ञान या साधनावर अरूढ होऊन जन्ममरण संपण्याची पैजच घेतली आहे त्याला मुमुक्ष म्हणतात. माऊली ज्ञानोबा म्हणतात. पैभव स्वर्ग बघले मुमुक्ष योगज्ञान ओळगले पुढती नयो निघाले पैज देत. सज्जनाओ,
देव मिळवण्याचा अधिकार फक्त माणसाचाच आहे. याच्यावरती मी तुम्हाला कोटी कोटी म्हणजेच व्याख्या सांगेल. स्वर्गातील देवाला ज्ञान आहे पण देवप्राप्तीचा अधिकार नाही. तसेच पशुपक्ष्यांना ज्ञानही नाही व अधिकारही नाही. माणसाला ज्ञानही आहे व अधिकार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मनुष्याने या देवातून काय केले तर परमात्मा साधिला नाही तर तो पशुपेक्षाही ही नाही. मनुष्यपण तरी साधी नारायण, मनुष्यपण तरी साधी नारायण. नाही तरी हीन पाशुनी, नाही तरी हीन पाशुनी, मनुष्यपण तरी साधी नारायण, मनुष्यपण तरी साधी नारायण. एकनाथ महाराज तर याच्यापैकी कडे बोलतात. काय बोलतात ते ऐका. पाहुणी मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना, तो लांडा गर्दवदाना पुचविना दो पायीचा. आता माणसाच्या गुणवत्तेवरून तुलना केली जाते. एखाद्या गाढवाच्या ठिकाणी चांगला गुण दिसला की लगेच म्हणतात त्या गाढवाला अक्कल आहे पण माणसाला अक्कल नाही. म्हणून महाराज म्हणतात संतांनी या देवातून काय केले तर परमात्मा साधीला व या भवसागराच्या पलीकडे पोचले. मनुष्य रे हाई साठी माणसं म्हणतात महाराज परमात्मा काय तरुणपणी करायचा असतो की म्हातारपणी करायचा असतो. जोपर्यंत शरीर आहे, जोपर्यंत आयुष्य संपलेलं नाही तोपर्यंत आत्मकल्याणाकरता महान प्रयत्न करावे. तहान लागल्यावर वीर खोदण्यात काय अर्थ आहे का. शास्त्रकार म्हणतात यावत् स्वस्तम इदं कलिगृहं यावच्चेंदुरे जरा यावच्चेंद्रिय शक्तिर प्रतिरता यावच्चोना आयुषा आत्मश्रेषिता देव विदुषा कार्या प्रयत्न महा प्रोददीप्ते भवने तूपखननम प्रत्युदयं कीदृशा विठ्ठल. तरुण वयात भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे. तरुण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. भाग्यवत
झाल्यावर नंतर बसा. काय सांगत होते? अरे तुम्ही तर पुढे बसलेले आहेत. सांगा काय सांगत होते मी तुम्हाला? तरुण वयात भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे. ते का करावे? कारण तरुण वय जीवनातील अनमोल वय असते. या वयात मुलं हुशार असतात. तरुण रक्त अंगात सळसळते. या वयात मनुष्य जे काही कर्म करेल त्या कर्माचे दुःख व सुख त्या जीवाला भोगावे लागतात. मग हे दुःखभोग कमी होण्यासाठी प्रत्येक जीवनात देवप्राप्ती करून नरदेहाचा उद्धार करण्यासाठी तरुण वयातच भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे. रामकृष्ण हरी म्हणायला सांगितलं तर लांब कृष्ण हली म्हणतात. विठ्ठला विठ्ठला म्हणायला सांगितलं तर इत्तला इत्तला म्हणतात. सांगण्याचं तात्पर्य जर पूर्ण जीवन संसाराच्या चिंतनेतच घालवलं तर त्याच्याकडून नामस्मरण झाले तरीही ते देवाला पोचत नाही. तरुणवयी जीवनातील प्रगती करण्यासाठी एक अमृत असते. त्या नामस्मरणाच्या अमृताच्या प्रत्येक घोटाला त्यांना देवशक्ती मिळत असते. नामस्मरण हे का करायचं असते हो? कारण तरुणवयी जीवनातील अल्लड वय असते. या वयात मनुष्य जे काही कर्तृत्व करेल त्या कर्तृत्वाची पावती मनुष्याला पुढील जीवनात यशस्वी करते. सज्जनाओ, आपल्या मनाची स्थिती यापेक्षा काही वेगळी नाही. विषयाने मन किती तृप्त केले तरी त्याचे विवेकाने तांडण केले तरी ते ताब्यात राहत नाही. अनंत अहंकाराचा वारा त्याला पुष्ट करेल. या मनाकरता मी तुम्हाला एक सुंदर दृष्टांत सांगते. एका राजाजवळ एक खादळ शेळी होती. राजाने दवंडी दिली की जो कोणी शेळीला तृप्त करून आणेल त्याला बक्षीस दिले जाईल. पण शेळी तृप्त झाली की नाही हे सिद्ध करण्याकरता परीक्षा घेईल. पण जर शेळी तृप्त झाली नाही तर त्याला शिक्षा दिली जाईल. बक्षिसाच्या अभिलाषाने तिथे एक गृहस्थ माणूस आला व तो शेळीला घेतले व जंगलात चरायला घेऊन गेला. शेळी दिवसभर चरली. संध्याकाळ झाल्याबरोबर त्या गृहस्थ माणसाला वाटले आता शेळीचे पोट भरले असेल. तो शेळीला राजाकडे घेऊन गेला व राजाने शेळीसमोर हिरवे कवळे गवत धरले. शेळी लगेच घास खाऊ घातली. राजा चिडला व म्हणाला, तू हिला खाऊ घातले नाहीस? नाहीतर हिने खाल्लेच नसते. बक्षिसाच्या अभिलाषाने तिथे पुष्कळ लोक येऊन गेले पण एकालाही यश आले नाही. तिथेच एका गावामध्ये सुविचारी माणूस राहत होता व तो म्हणाला, राजाच्या दवंडी मागे नक्कीच काहीतरी कारण असेल. हे काम शक्तीने नाही तर युक्तीने केले पाहिजे. व त्याने शेळी घेतली व जंगलात चरायला घेऊन गेला. शेळी घास खायला लागली की तिच्या तोंडावर फटका मारायचा. शेळी घास खायला लागली की तिच्या तोंडावर फटका मारायचा. असा दिवसभर दिनक्रम घडल्यामुळे त्या शेळीची मानसिकता बिघडली व त्याने शेळीला संध्याकाळ झाल्याबरोबर शेळीला दरबारात घेऊन गेला. राजाने शेळीसमोर हिरवे कवळे गवत धरले. शेळी खायचं जर दूर त्याच्याकडे बघत सुद्धा नव्हती कारण की तिला माहीत होतं आपण घास खायला लागलो की आपल्याला फटका मिळणार. माऊली नानोबाई म्हणतात, जैसे चरणे शेळ्यांचे का धावणे वारियांचे का जाळणे आगीचे भलतेची करी. योगशास्त्रामध्ये एक वाक्य आहे, एक वेळा जेवतो तो योगी, दोन वेळा जेवतो तो भोगी आणि शेळीसारखा सतत चरत राहतो तो रोगी. भोगी रोगी जोडून या दिले का आणि का भोगे रोगे जोडून या दिले आणि का आरती ते हो गाता सकाळपासून आरती ते हो गाता सकाळपासून हे भोगे रोग जोडून या दिले आणि का आरती ते हो गाता सकाळपासून आरती ते हो गाता सकाळपासून भोगे रोगे जोडून या दिले आणि का भोगे रोगे जोडून या दिले आणि
मध्ये 3 दोष आहेत: मल दोष, विषव दोष आणि आवरण दोष. परमात्मा प्राप्त करून घेण्याकरता सातकाच मनाला किती दृढ करावे लागते ते महाराज अभंगाच्या तयारी ती दृढ मन तयारी ती दृढ तयारी ती दृढ मन तयारी ती दृढ करे दादा या कारण करे दादा या कारण दया दीदी गोडा दया दीदी गोडा या मनाला कठीण दृढ करावे लागते. याकरता महाराजांनी 3 दृष्टांत दिलेले आहेत. दृष्टांत मात्र अतिउच्च पदवीचे आहेत. पहिला आहे संतांचा, दुसरा आहे शूराचा व तिसरा आहे सतीचा. हे तिघेही देशाचे भूषणे आहेत. 3 सजावत देश को सती संत और शूर, 3 लजावत देश के कपटी कायर कूर. संत महात्मे आघात सहन करतात जगाकरिता, जगाच्या कल्याण. संताच्या विभूती जगाच्या कल्याण. संताच्या विभूती जगाच्या कल्याण. संताच्या विभूती जगाच्या कल्याण. संताच्या विभूती जगाच्या कल्याण संताच्या जगाच्या कल्याण संताच्या जोरदार बाबांसाठी टाळ्या वाजवा. आवाज नाही येतोय असं म्हणतात ना रे. भोजन में शोभा थाली से, ससुराल में शोभा साली से और हरे कीर्तन में शोभा टाळी से. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या वाजवा बघू. शूर सहन करतो परमात्मा रक्षण करतो. सती सहन करते कुलाकरता म्हणजे स्वार्थाकरिता. संत महात्मे सहन करतात परमात्मा रक्षण करतात. शूर सहन करतो कधी जगतो तर कधी मरतो. सती सहन करते पण मरणास कंटाळते. आता या ठिकाणी महाराज जो दृष्टांत देतात पाषाणाचा तो महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. साहुनी टाकी साहुनी टाकी गाय साहुनी टाकी
पाये तयारी झाला पाये पाषाण देवाची झाला पाय टाळ्या 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 कुठे आहेत? वा वा आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही. मध्ये आपण पाहायला गेलो तर काही काही दगडांच्या मूर्ती तयार होतात. ओबडधोबड दगडात ती टाकीने फोडतात. त्याला चांगला आकार करतात. हातोडीचा वापर झाल्यानंतर त्याला चांगला आकार प्राप्त करतात. नंतर मोठ्या चिंडीने त्याचे अवयव करतात. नाक, कान, डोळे इत्यादी सर्व अवयव करून झाल्यानंतर त्याची मंदिरामध्ये स्थापना केली जाते. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर त्या मूर्तीच्या पायावर लोक डोके ठेवू लागतात. पण हे सर्व करण्यासाठी त्या मूर्तीला सुद्धा खूप सण करावे लागते बरं का. महाराजांचे प्रमाण सुद्धा खूप छान आहे. तुका म्हणे जरी जगी टाके घाये त्याच्या पडे पाया जन मन आपण आपण हेची कसवटी. एकदा एका मूर्तिकाराने श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती बनवली. मूर्ती एवढी मनमोहक होती की त्या मूर्तीचा लाखो मूर्तिकारांमध्ये प्रथम क्रमांक आला. पत्रकारांनी त्या मूर्तिकाराची मुलाखत घेतली. नंतर त्या मूर्तिकाराने सांगितले की त्याला किती दक्षता व किती कष्ट घ्यावे लागतात. आपल्या माणसाचे सुद्धा असेच आहे हो. आपल्यामधल्या अनावश्यक गोष्टी काढून टाकल्या की महात्मा बनतो. जर विचार व विकार काढून टाकला तर देव पण बनतो. विठ्ठल अहो, या देशामध्ये अशी पण काही लोक निघून गेले की ते कला कौशल्याने आजही आपल्या देशामध्ये कारागीर कीर्तिरूपाने आहेत. आज जो उदाहरणार्थ आपल्या देशामधला कलाप्रेमी शहाजहान, त्याने आपल्या पत्नीसाठी ताजमहल बांधला. काय बांधला? ताजमहल बांधला. पण तो मनाने किती कमकुवत असेल हो. असा परत दुसरीकडे ताजमहल होऊ नये म्हणून त्या कारागिराचे हात तोडले. हेच तर आपल्या काळातलं दुर्दैव आहे की त्याची किंमत, त्याचं महत्त्व आम्हा लोकांना कळत नाही. शिवजयंती आली की तरुण बांधव म्हणतात, राज राज तुम्ही जन्माला आहे. हातात बाटली, खिशात बुटकान, तोंडात मावण, म्हणतात राज तुम्ही जन्माला या. अहो, राज जन्माला येण्या अगोदर तुम्हाला त्यांचे मावळे बनावे लागेल. आणि ते मावळे कसे बनायचे मी तुम्हाला एका वाक्यात सांगते. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा लढाईमध्ये दोन्ही हात तुटले म्हणून घरी आला. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे सोनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजलंय किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजलंय किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजलंय किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर. किल्ल्याच्या दगडावर, किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजलंय किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले दरबारावर, जैसे साठी वार झेलले आपल्या काशीवर. मानपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर, मानपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. माझ्या राजाचं नाव गाजलंय किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजलंय किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजलंय किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी
त्या मावळ्याच्या झोपडीत गेले. तो मावळा राजांना बघून ढसा ढसा रडायला लागला, ढसा ढसा रडायला लागला. हो, पण राजे म्हणाले रडू नकोस, लवकर बरा होशील. त्याने किती छान उत्तर दिले बघा. राज माझे हात तुटले म्हणून रडत नाही. या स्वराज्याचा राजा या गरिबाच्या झोपडीत आला आणि तुटलेल्या हाताने मुद्रा सुद्धा करता येत नाही, मुद्रा सुद्धा करता येत नाही. एवढी तुमची निष्ठा असली पाहिजे. मग म्हणा राज तुम्ही जन्माला या. अहो, हेच तर आपल्या काळातलं दुर्दैव आहे की त्याची किंमत, त्याचं महत्त्व आम्हा लोकांना कळत नाही. अहो, एकदा जपानची तरुण स्त्री लाखो रुपये खर्च करून नेण्या पाहण्यासाठी आली. सोबत हाय रेजोल्युशन कॅमेरा, प्रश्नांची यादी, ती बारकाईने अभ्यास करते. पण असे म्हणतात की ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली. पण आपल्या काळातले 16व्या वर्षाची मुले त्या बाईच्या फोटो काढतात. ही बात त्या बाईला खटकते व ती बाई म्हणते, हे मॅम डोंट कल्चर, आय एम नॉट कल्चर. ती लेण्याकडे बोट म्हणते, दिस इज द कल्चर द टेक देअर फोटो. तरी ते मुलं ऐकत नाही व म्हणतात, मॅम 1 फोटो गिव्ह मी, मॅम 1 फोटो प्लीज गिव्ह मी, मॅम 1 फोटो. मग शेवटी ती बाई कंटाळून म्हणते ठीक आहे व ते मुले त्या बाईच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढतात. ही बाई जपानला जाऊन सांगते, भारतातील एकमेव मंदिर कैलास मंदिर आहे की जे वरून खाली बांधण्यात आलेले आहेत. आणि आपल्याच का भारतातील 16 वर्षाची मुले की ते घरी येऊन सांगतात, हा बघ इथला फोटो, हा बघ तिथला फोटो. एखादा फोटो फेसबुकला टाकला की लगेच कमेंट, ब्रो इज लुकिंग हिरो. अहो, दिसत नाही ती हजारो वर्षापूर्वींची तयार झालेली कलाकृती आजच्या इंजिनियरला लाजवते. अहो, आज जो आपल्या देशातली शान आहे तो तिथे दिला घेऊन येतो. ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट. त्यांना काय माहिती हो, ए फॉर आर्मी, बी फॉर भारत आणि सी फॉर म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज, माझे छत्रपती शिवाजी महाराज. शास्त्रामध्ये 4 वर्णन सांगितले आहेत. पहिला आहे ब्राह्मण, दुसरा शूद्र, चौथा वैश्य. यातील श्रोत्रियाचे वर्णन भगवान परमात्म्याने केले आहे. शौर्यम तेजो धृतिर्दक्ष युद्धच्या पलायनम दान ईश्वरच भावच शास्त्रकर्म स्वभावज. यामध्ये युद्ध करणे हा क्षत्रियाचा प्रमुख धर्म आहे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, आदित्याची झाडे सदा सन्मुख सूर्याकडे, तेवी समोर शत्रू पुढे होणे देखा माहेवणी प्रयत्नसी, चुकवी जैसे दे जैसी रिपू पाटीने दिदे सम्रांगिनी. आता पूर्वी राजपुत्रांना फार मान होता. एक राजपूत युद्धातून रात्री पळून आला. बाहेरील सैनिकांनी आतमधील राणी बसलेली होती, तिला निरोप पाठवला. राजे आले, दरवाजे उघडायचे का? राणी म्हणाली, युद्धातून पळून येणारा माझा पती असूच शकत नाही. परत गेला व जिंकूनच आला. पण काही तर फक्त युद्धाच्या गोष्टीच मारतात, पण आतमध्ये काही धैर्य नसते. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, परिवैरागाचे आधारे जरी लावले अभ्यासाचे मोहरे, तरी केतुलने अवसरे स्थिरावले. आता एक रिटायरमेंट सैनिक नेहमीच आपल्या बायकोजवळ युद्धाच्या गोष्टी मारायचा. मी एवढे सैन्य मारले, मी तेवढे सैन्य मारले. त्याची बायको रोज बिचारी ऐकून घेत असत. ती एक दिवशी म्हणाली, तुम्ही एवढे महान आहात, मला 4-5 माणसे मारून आणून दाखवा बरं. तो योगायोगाने रणांगण भूमीवर गेला व तिथले 4-5 मुर्दे उचलून आणले आणि बायको समोर टाकले आणि म्हणला, हा बघ माझा पराक्रम. त्याची बायको म्हणते, ह्याचे मुंडके कुठे? तो म्हणतो, आगते 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 काय, ह्याचे मुंडके कुठे? तो म्हणतो, आगते आगते अगोदरच कापलेले होते. म्हणून महाराज म्हणतात त्यात की काही तर लोक फक्त युद्धाच्याच गोष्टी मारतात, पण आतमध्ये काही धैर्य नसते. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, परिवैरागाच्या परी बोले युद्धाच्या गोष्टी, पर सैन्य भेटीसाठी झाली, पाहून या दृष्टी कापत असे पोट थरा थर. आता काहींचे नाव अजूनही इतिहासामध्ये अजरामर आहेत. हनुमंतराय शूरही होते व धैर्यवानी होते. शूर आणि धीर शूर आणि धीर शूर शूर आणि धीर
राहावा. मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना, भोजन में शोभा थाली से, ससुराल में शोभा साली से और हरे कीर्तन में शोभा टाली से. मग तुम्ही टाळ्या वाजवत राहा, प्रत्येक गोष्टीला सांगायला लावू नका. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, मालुसरे यांचे नाव जरी घेतले तरी अंगात वीर श्री प्राप्त होते. अहो एकदा छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावर गेले. पन्हाळ्यावरच्या आसपासच्या गावांची व राजांची ओळख झाली. अवघ्या एका महिन्यामध्ये, डिसेंबर महिन्यामध्ये बरं का, अवघ्या एका महिन्यामध्ये राजांच्या पन्हाळ्यावर वेढा पडला. राजा अडकलेत, 65,000ची फौज पडली, नेताजी पालकांवर वेढा टाकलाय. शक्ती अपुरी पडली आहे. आता शक्तीपेक्षा युक्तीचाच वापर केला पाहिजे. तिथलाच एक शिवाकाशीत राजांसारखाच दिसायचा, राजांसारखाच बोलायचा आणि राजांसारखाच वागायचा. व त्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवाकाशीतला बोलवायला पाठवले. शिवाकाशीत आला व राजा म्हणाले, तुला माझे रूप घेऊन सिद्धीच्या भेटीला जावं लागेल. तो म्हणाला ना, किती सहज विषय आहे. तो म्हणाला, नाही, मी माझ्या आईला विचारतो, वडिलांना विचारतो, बायकोला विचारतो. त्याने लगेच हा म्हणाला. व त्याला माहित होते आपण सिद्धीच्या नाही तर मृत्यूच्या भेटीला चाललोय. गेला शिवाकाशीत परत आलाच नाही. राहून माझ्या राजांचं एवढंच कौतुक वाटतंय, काय निर्माण केली हो माझ्या माणसं, की ते अवघ्या एका महिने माझ्या राजाने त्या शिवाकाशीच्या मनात काय पेरलं असेल हो, की त्या मातीसाठी मृत्यूला तयार झाले. अहो, शिवाकाशीसारखे अजूनही आपल्याला लोक बघायला मिळतात, की ते देशाच्या सीमेवरती रात्रंदिवस लढत असतात, की त्यांना आईला भेटायचं, वडिलांना भेटायचं, बायकोला भेटायचं म्हटलं तरी भेटता येत नाही. अहो, रक्षाबंधन आली की बहीण विचारते, दादा रक्षाबंधन आली, आता तरी येशील का? तो म्हणतो, आता तू रक्षाबंधन विसरून जा. मी पुढच्या रक्षाबंधन. परत ती म्हणते, पुढच्या रक्षाबंधन येते, ती परत म्हणते, दादा आता तरी येशील का? तो म्हणतो, तू रक्षाबंधन विसरून जा. मी जर तिकडं आलो तर या देशाच्या सीमेवरती कोण लढेल ग? शेवटी त्या सैनिकाचे प्राण जातात, त्यांची काही भेट होत नाही. ते सैनिक बाणशस्त्राचा घावा व गोळ्यांचा मारा करून त्या देशाच्या सीमेवर असतात. ते राजाभंगाच्या शस्त्र साये गोळी आता यानंतर महाराज शेवटचा दृष्टांत देतात, तो म्हणजे श्रेष्ठ असणाऱ्या सतीचा. तिला श्रेष्ठ का म्हटले गेले? कारण ती आपल्या पतीसाठी अग्नी प्रवेश करते. तेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे सती
दक्ष प्रजापतीने आपल्या अनेक कन्यापैकी सती नावाची कन्या शंकरास दिली. शंकरांनी आपला जावई असून सन्मान केला नाही तर अपमान केला. या गोष्टीचा मनात राग धरून दक्ष यज्ञ केला व दक्ष यज्ञ केल्यानंतर सर्व देवदेवतांना आमंत्रित केले, पण शंकरास आमंत्रित केले नाही. व सती हट्ट करू लागली की जायचे जायचे जायचे. शंकर म्हणत होते आपल्याला बोलवलं नाही, आपण जायचं नाही. व सती म्हणते प्रभू मित्र पितू गुरु यांच्या घरी आमंत्रण नसतानाही जावे. तुलसीदासजी रामायणामध्ये म्हणतात जदपि मित्र प्रभू पितू गुरु गे जदपि मित्र प्रभु पितु गे जाई बिन बोला हुई न सके. जदपि मित्र प्रभु पितु गे जाई बिन बोला हुई न सके. शंकर नको म्हणत असताना सुद्धा जाते व तिथे गेल्यानंतर बापाने सुद्धा बघून न बघितल्यासारखं केले. शेवटी आई ती आईच असते हो. आईने तोंडावरनं हात फिरवला पण शेवटी आईचा सुद्धा नाईलाज होता हो. बहीण सुद्धा बघून न बघितल्यासारखं करते व सती दक्ष यज्ञाजवळ जाते तर बघते तिथं सर्व देवदेवतांना आमंत्रण केले पण शंकरास आमंत्रण केले नव्हते व तिला पतीचा अपमान सहन झाला नाही म्हणून तिने दक्ष यज्ञात उडी खाल्ली. म्हणून तेव्हापासून पतीसाठी अग्निप्रवेश करणारीला सती असे नाव पडले. आता पतिव्रतेचे 3 प्रकार आहेत. पतिव्रतेचे 3 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत हो? माहीत आहेत का तुम्हाला कोणते कोणते? जाऊ द्या मीच सांगते. पतिव्रतेचा पहिला प्रकार असा आहे की पतीच्या नियमाने मनाने वागणारी पतिव्रता. पतीच्या निधनाची वार्ता कानावर पडताच प्राण सोडणारी प्राणेश्वरी. तसेच पतीसाठी अग्निप्रवेश करणारी सती. आता मी तुम्हाला एक छोटासा वडिलांवरचा दृष्टांत सांगते. अहो जी आई आपल्या पर्समधला 1 रुपया काढून देते ती आई तुमच्या दिनात राहते. आणि जो बाप दिवस रात्र कष्ट करून आपल्यासाठी घाम घालतो तो बाप तुमच्या दिनात राहत नाही. जी आई शाळेपर्यंत सोडवायला येते ती आई तुमच्या दिनात राहते. जो बाप शाळेची 1 टाफी भरतो तो बाप तुमच्या दिनात राहत नाही. जी आई दिवस 3 टायमाचा स्वयंपाक करते ती आई तुमच्या ध्यानात राहते. व जो बाप दिवस रात्रीचा एकटा जो 3 टाइमचा जेवणाचा एकटा खर्च उचलतो तो बाप तुमच्या ध्यानात राहतो. अहो माझा बाप कुणाच्या ध्यानात का राहत नाही हो? का राहत नाही? अहो माझा बाप तो दिवस रात्र कष्टात घाम गाळत असतो तो बाप तुमच्या ध्यानात राहत नाही. आणि जी आई स्वयंपाक करते पर्समधला 1 रुपया काढून देते, जी आई शाळेत सोडवायला येते ती आई तुमच्या ध्यानात राहते. आणि जो बाप सगळा एकटा खर्च उचलतो तो बाप तुमच्या ध्यानात राहत नाही. का राहत नाही? का राहत नाही हो? का राहत नाही? झालेली सेवा माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी तुकोबरायांच्या चरणी सेवेला पूर्ण विनंती करते. ज्ञानेश्वर ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज झालेली सेवा आज मला इथे सेवा लाभून देणारे माझे गुरुवर्य रामनाथ महाराज घोडके. आज मी जे इथं उभा आहे त्यांच्यामुळेच उभा आहे. कारण की आमच्या संस्थेत रोज सकाळी पंचीकरणाचा पाठ, रामायणाचा पाठ, पंचीकरणाचा पाठ, परत रात्री हरिपाठ, भजन सर्व म्हणजे रोज नित्य नियमाने आमचं ठरलेलं असते. व तसेच माझे आई वडील दोघेही मला आज सेवा लाभून देणारे इथंच आहे. व जे मी आज इथे उभा आहे ते माझ्या वडिलांमुळे पण आहे. त्यांनी जर मला माझ्या मनात इच्छा निर्माण करून दिली नसती की तू तिकडे जा कीर्तनकार बन तर आज मी इथे उभा नसते. तर आज मी घरी शाळा शिकत बसलेले असते. काय माहिती त्या शाळेत पण मला यश आले असते की नसते. व झालेली सेवा माऊली ज्ञानोबरायांच्या ज्ञान मृदुंगाचार्यांचे सुद्धा मी आभार मानते. तसेच गायनाचार्यांचे पूजा दिदी धाईगुडे व तसेच हे बाबा माईक सिस्टीम निर्माण करून देणारे हे त्यांचे सुद्धा आभार मानते. जे
कॅमेरावाले पण आज त्यांचे पण मी आभार मानते व सर्व तुम्ही आज सर्व मला विक्षिप्त केलं नाही त्याबद्दल पण मी तुमचे आभार मानते व तुम्ही सर्वांनी माझं कीर्तन लक्षपूर्वक ऐकलं व मला डिस्टर्ब केलं नाही त्याबद्दल पण धन्यवाद मानते आणि सेवेला पूर्ण विराम देते. तुकाराम 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 हे तुकाराम 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 हा विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिले कोरी वेळे वाघोडी होतरे करा हा नाही उच्चाडीला ते कारमे आपुला तुका मन ज्ञानेश्वर राखा पाया पैकी करा ज्ञानदेव हरी झाले समाधान तुमचे देखिले चरण सुरवाडी कपडे सापडले आज या ठिकाणी खास बोलायचं झालं तर आटोळे परिवाराचं मी या ठिकाणी धन्यवाद मानतो. कारण या ठिकाणी आज आपल्या गोजूबाईसारख्या ठिकाणी आज संतोष आटोळे यांची मुलगी समीक्षा आज विचार करा आपली मुलं आहेत वय लहान लहान मुलं आहेत आज आपल्याला त्यांच्या पाया पडावं लागते आपण कितपत योग्य आहे त्यांनी या ठिकाणी ज्ञानात नेलं त्याबद्दल सावंतवाडी भजनी मंडळ गोजूबाई भजनी मंडळ आणि तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांचं मी अतिशय या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. त्यांना जेवढं धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत. मी माझ्या परिवाराच्या वतीनं तसेच या ठिकाणी त्यांचे महाराज आपले या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो. तुम्ही त्यांना शिक्षण दिलं आमच्या गावकरी ग्रामस्थांच्या वतीनं मी तुमचं या ठिकाणी आभार मानतो. तुमच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं थोडंच आहे. या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. नमस्ते माऊली. वारकरी संप्रदायात लहानाच्या मोठ्याच्या सर्वांच्या पाया पडायचं असतं. हा संस्कार आहेत वारकरी संप्रदायाचं आणि आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही समीक्षाताईच्या पाया पडतोय. खरं तर मला समीक्षाचं कीर्तन चालू असताना मला मुक्ताईची आठवण झाली. ज्यावेळेस मुक्ताईला आणि ज्ञानेश्वरांना भेटायला चांगदेव येणार होते ते चांगदेव एवढे घमंडी होते की चांगदेवांना वाटलं की आपण 65 वर्ष तपश्चर्या केली आणि एका लहान मुलांना भेटायला चाललोय तर आपण त्यांना काय लिहायचं. चांगदेव पत्र द्यायला गेले. चांगदेवांना शब्द सुचेना. चांगदेवांनी पत्र कोरं पाठवलं. त्यावेळेस मुक्ताईनी जो चांगदेव 65 म्हणून अभंग लिहिल्यात त्या चांगदेव 65 मुक्ताईनी हे सांगितलं की तुम्ही 65 वर्ष असून चांगदेवा तुम्ही कोरे आहात. आज असंच आम्ही आमच्या समीक्षाताईच्या पुढे आम्ही आज खरोखर आम्ही चांगदेवासारखे आम्ही कोरे होतो. आम्ही तिचे जरी वडील असलो तरी आम्ही ज्ञानाने शून्य होतो. ह्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. कायम समीक्षाताई तुझं कीर्तन आमच्या सर्वांच्या लक्षात राहीन आणि यापुढं कायम तुझ्या कीर्तनाच्या आम्ही आतुरतेने वाट पाहीन. नक्कीच या ठिकाणी कीर्तन सेवा देऊन समीक्षाताईंनी जे गावात नवीन प्रथा पाडली. मला माझ्या गावातील आपल्या सर्वांनाच जर मुलं शिकत असतील आणि त्या मुलांचा सत्कार करायची वेळ येते त्यावेळेस आम्ही सरसावून पुढं आलंच पाहिजेत. त्यामुळं आम्ही पुढे येतो आणि या ठिकाणी समीक्षाताई तुझ्यासाठी आम्ही सरसावून पुढं आलो. आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपल्याच गावातली कन्या आपल्याच गावात असं सुश्राव्य असं कीर्तन देते त्यावेळेस मला पण न राहून तिच्या पाठीशी उभं राहावं वाटलं आणि मी सुद्धा टाळ घेऊन आयुष्यात पहिल्यांदा उभा राहिलो मित्रांनो. ह्यामुळं मला आमच्या कन्येचा अभिमान किती वाटला असेल हे मला सांगावंसं वाटलं. अजून दुसरी गाडवे ही वैष्णवी गाडवे ना गौरी गाडवे बरं ही आपल्या भीमराव गाडवेंची कन्या बरोबर आहे ना. पुढे
गायन क्षेत्रात, आणि तिचंही पुढच्या वर्षी आपण कीर्तनाची तिने तयारी करावी असं मी तिला नक्की म्हणेन. नाव सांगता या. माझे नाव गौरी भीमराव गाडवे. तू आत बरं चालेल, ठीक आहे, धन्यवाद. एक मिनिट, या ठिकाणी कीर्तन सेवेला येऊन समीक्षाताईंनी कीर्तन दिलं, सुश्राव्य असं कीर्तन दिलं, सर्व भारावून गेले होते कीर्तनात. काय थोडंसं आमच्या गावात महाराज आम्ही सांगतो, आम्ही सर्व धर्म समभाव या उक्तीने आम्ही इथं आमच्या गावात दर्गा मोठा आहे, त्यामुळे आम्ही एका काही प्राण्यांची नावं घेत नाहीत. त्यामुळे थोडंसं ती बिअरिंग सुटलं होतं त्यावेळेस, तिला काय सुचत नव्हतं, पण ठीक आहे आम्ही समजू शकतो, कारण त्या कीर्तनाचा भावार्थ सांगताना ती एकरूप झाली होती आणि ती सांगत असताना तिने सांगितलेल्या भावना आम्हाला पोचल्या होत्या. पण ठीक आहे, असो. या ठिकाणी कीर्तन सेवेसाठी आमच्या समीक्षाताईंना पुढे आणणाऱ्या श्री रामनाथ महाराज घोडके आणि हबप रामनाथ महाराज घोडके आणि त्यांच्या पत्नी साधनाताई, आशाताई रामनाथ घोडके, तसेच आकाश महाराज चव्हाण, आशामती रामनाथ घोडके आणि त्यांना साथ देणाऱ्या कन्या ज्या आहेत, तिथं आज पूजा धायगुडे आहे, हबप वैष्णवी गाडवे आहे, वैष्णवी पुंड आहे, चैतन्य गडदे आहे आणि तनुष्का मुळे. अजून अनावधानानं कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल, आमचे पकवाज महाराज पण रागवतील का नावच घेतले नाही म्हणतील, हां, त्यामुळे मी पकवाज महाराजांचं पण नाव घेतो. त्यानंतर आमचा शशिकांत आहे, त्याने अतिशय मन लावून कॅमेरावर लक्ष ठेवून होता की तो प्रत्येक क्षण कसा टिपता येईल हा विचार करत होता. धन्यवाद सर्व महाराजांचं आणि सर्व आलेल्या सर्व वैष्णव श्रोत्यांचं आणि मन लावून ऐकणाऱ्या सर्व माझ्या ग्रामस्थांचं. आमच्या कन्येचा जो, आपल्या गावच्या कन्येचा जो अभिमान झाला, सर्व सन्मान झाला, तो याच डोळी याच देही पाहण्याचा बी आनंद सगळ्याला मिळाला. धन्यवाद. या कीर्तनाला येऊन आपण असंच सहकार्य करावे. यापुढे आपल्या गावातून कीर्तन किंवा हा सप्ताह आपण का साजरा करतो, सप्ताह साजरा करण्याचा हेतू आपला हा असतो की गावात तंटे वाढू नयेत, गावात वैचारिकता सुधारावी, गावात भांडणतंटे लागू नये, गावात दारू किंवा व्यसनी होऊ नयेत या गोष्टीत, आणि वारकरी संप्रदायाचा अभ्यास केला जावा. वारकरी संप्रदाय असा आहे की तो तुम्हाला चांगलंच शिकवतो. कुठलीही वाईट गोष्ट कुठल्याही धर्मात नसती, पण तो धर्माचा अभ्यास करताना कुणीतरी अतिरेक करत असताना त्या अतिरेकापायी जो चुकीचं होतं तसं होत नाही. वारकरी संप्रदाय हा सांगतो की मोठ्याने लहानाच्या पाया पडायचं आणि लहानाने मोठ्याच्या पाया पडायचं. इथं कुणीही लहान मोठा नसतो. म्हणून वारकरी संप्रदायाचा जो सप्ताह होत असतो तो कायम झाला पाहिजेत आणि या सप्त्यातून घडतात असतात. मला सकाळी कळालं की समीक्षाताई आपली कन्या आहे आणि तिचं कीर्तन आहे, त्यावेळेस माझा खरोखर अभिमानानं ऊर भरून आला. असंच समीक्षा, तुझ्या भाविक कीर्तन सेवेसाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद वैष्णव बांधवांनो. आज आपल्या गोसूबावीमध्ये खरखरच आपण किती भाग्यवान आहात की आज आपल्या पवित्र अशा महापर्व काळाच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्णाच्या गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने आज आपल्या गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, अनेक अशा प्रकारचे भरगतचे कार्यक्रम आहेत. आणि मला वाटतं मागच्या वर्षी याच ठिकाणी याच सप्ताहामध्ये याच उत्सवामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बालकीर्तनकार गायत्री दिदी घोडके, माझी मुलगी दिदीचे या ठिकाणी कीर्तन झालं. एक अशी संकल्पना माणसाच्या मनामध्ये असावी की आपण जीवन जगत असताना एक जर संकुचित वृत्ती नावाची ही जर वृत्ती आपण सोडून दिली आणि व्यापक नावाच्या वृत्तीने जर आपण जीवन जगत चाललो तर खरोखरच जसं तुकोबारायांचं विचार जर आपण घेतले किंवा प्रमाणाने आपण विचार केला, तुका आकाशा एवढा अनोरोनिया थोकडा तुका आकाशा एवढा, अशा प्रकारे जीवन जगत असताना मी एक विचार केला की महाराष्ट्रभर गेली गायत्रीचे कीर्तन होत आहेत. एक आपण कन्या घडवली, हा अशा जर आपण गायत्रीसारख्या जर मुली आपण घडवल्या आणि याच मुलींची जर आपण संस्था स्थापन केली तर आपल्याला यश लाभल्याशिवाय किंवा यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. या उद्देशाने माझे गुरुवरे हरिभक्तपरायण नामदेव महाराजजी ढवळे, ते ब्रह्मचारी आहेत, त्यांनी सांगितलं की रामनाथ, तू
आतापर्यंत मुलाची संस्था चालवली. 1996ची संस्था आहे आपली, 96. आणि 96 आतापर्यंत 2013पर्यंत आपली अव्याहत मुलांची संस्था चालू होती. आणि त्याच्यानंतर गायत्री दिदी कीर्तन करायला लागली. एक 7 ते 8 वर्षाची होती तेव्हापासून ती कीर्तन करायला लागली. 2013 ते 19पर्यंत नॉनस्टॉप महाराष्ट्रभर गायत्रीचे कीर्तनं होते. आणि त्याच्यानंतर कोरोना सुरू झाला, लॉकडाऊन लागलं आणि सगळं थांबल्या गेलं महाराज. 3 वर्ष तर सर्व लोकांचेच असे एका जागेवरच थांबले, सगळे रिवर्स सगळे लोक आले. आणि त्याच्यानंतर आपण 2021मध्ये गुरूंची आज्ञा म्हणून, आणि दिदी सुंदर अशा प्रकारचं त्या ठिकाणी कीर्तनाच्या फॉर्ममध्ये होते, पण लॉकडाऊन लागल्यामुळं सगळं थांबलं होतं. ना आपण विचार केला मुलीची संस्था सुरू करू, पण भगवान परमात्म्याने माऊली ज्ञानोबरांनी त्याच्यामध्ये एवढं काय यश दिलं की 2021मध्येच जवळपास 30-32 मुली आपल्याकडे आल्या पहिल्या वर्षी. त्यामधल्या ह्या मुली आहेत बऱ्याचशा, 2-3 मुली आहेत अजूनही त्या चांगल्यापैकी कीर्तन करतायत. ह्या सर्वच मुली कीर्तन करतायत. 21, 22, 2023-24 आणि आता हे 25 वर्ष आहे. 25 चालू आहे ना आता. तर त्यामध्ये गेल्या वर्षी आपल्याकडे 60 मुली होत्या आणि याही वर्षी 60 मुली आहेत. त्यापैकी कमीत कमी आपल्या गावातील जी ही सुकन्या आहे समीक्षा, हिच्यासारख्या मुली कमीत कमी 20 मुली आता कीर्तन करतायत. मी म्हणतो जरी मुलींनी कीर्तन नाही केलं, संस्थेत बऱ्याच पालकांची अशी अपेक्षा असते की बाबा मुलगी कीर्तन संस्थेमध्ये गेली की मुलींनी कीर्तन करायला पाहिजे पहिल्या वर्षात, दुसऱ्या वर्षात. असं नाही घडत हो. मुलगी संस्थेत टाकल्या ते काही कारखाना नाही, इकून घालायचं आणि तिकून काही म्हणजे बऱ्याच लोकांचा गैरसमज की संस्था म्हणजे आता काही कारखाना झालेला आहे. असं नाही आहे. ह्या लेकरांना घडवण्याकरता किती प्रयास करावा लागतो, किती मेहनत घ्यावी लागते आणि हाडाचे काढं करावं लागतात, जीवाचं रान करावं लागतं. सोपं नाही एवढं घडवणं. आणि म्हणून खरंच मुलगी छान आहे, ती गुणी आहे. आणि मला वाटतं तिचं 2रं वर्षच पूर्ण होऊन 3ऱ्या वर्षी तिने कीर्तन केले आपल्या गावामध्ये. ही काही सोपी गोष्ट नाही आहे. अजून तिला खूप काही मेहनत घ्यायची, खूप काही घडायचं आहे. तिची आता सुरुवात आहे. आणि म्हणून अशाच मुलींना अजून आपल्या गावातील ज्या काही मुली असतील, आपल्या परिसरातील मुली असतील, बघा जरी मुलगी आपण संस्थेत टाकल्याच्या नंतर ती कीर्तनकारच व्हावी अशा अपेक्षेने संस्थेमध्ये टाकू नका. खरंच सांगतोय की ती कीर्तनकारच झाली पाहिजे अशी अपेक्षाच करू नका. तिला चांगले संस्कार लागतील आणि लागलेच पाहिजे. आणि संस्थेत टाकल्याच्या नंतर त्या मुलीला 100% तिचा वाकडा पाऊल पडणार नाही. निश्चितच तिला चांगले संस्कार लागतील. आज समाजामध्ये फिरतोय, काय परिस्थिती हो मुलीची, किती भयानक प्रकार आहेत. आज लव जिहादसारखे प्रकार घडतायत, भयानक प्रकार आहेत. लव जिहादसारखे आज हिंदूंच्या मुलींना आज या मुस्लिम समाजामध्ये, मुस्लिम धर्मामध्ये ओढल्या जात आहे. अरे चांगल्या चांगल्या मुली आज कॉलेजच्या मुली त्या समाजामध्ये ओढल्या जातात, त्यांना आमिष दाखवल्या जातं आणि त्यांना पण अनेक अशा प्रकारचं त्या ठिकाणी आमिष दाखवले असतं. आणि म्हणून आज अशा मुलीवर संस्कार घालण्याची गरज आहे. आणि निश्चितच या मंडपात आलेली मुलगी तरी त्या मार्गाला जाणार नाही, आज या हनुमंतरायाच्या पांडुरंगांच्या साक्षीने सांगेल. आणि म्हणून आज आपल्या गावातलं हे बाळ खूप सुंदर गोड बोलली. मला टेन्शन येत होतं. आता इथं आल्याच्या नंतर, उभा राहिल्याच्या नंतर ही काय करते, तिच्या आईच्या चेहऱ्यावर पण लई टेन्शन होतं. आई रडल्या की काय, कीर्तन संपेपर्यंत ते अशा नाराज होत्या. त्यांना वाटतं आता काय होतं कोण जाणे. वडील बी काही समोर दिसले नाही, पाठीमागे बसलेले होते. पण काय नाही, इथं पांडुरंग परमात्मा पाठीमागे आहे हो. इथं काय तो सगळं करून घेणार आहे का नाही. साळुंकी मंजुळ बोलत सेवानी आणि बोलविता धनी वेगळाची, तो परमात्मा सगळं करून घेतो. आणि म्हणून छानसं या ठिकाणी ती बोललेली. माझे 2 शब्द आहेत, मी या ठिकाणी माझ्या 2 शब्दाला पूर्ण रम देतो. रामकृष्ण हरी. आज आपल्या सप्त्याचा 2रा दिवस आणि 2ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आपलीच कन्या
प्रतीक्षा आटोळे यांनी उत्कृष्ट प्रकारे केली. याबद्दल त्यांना सर्वांना धन्यवाद देतो. तसेच त्यांचे गुरुदेव आणि त्यांच्या संस्थेतील त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहिल्या, त्यांना पण धन्यवाद देतो. आजचे अन्नदाते सकाळी हितकाळे यांचा उत्कृष्ट प्रकारे नाश्ता झाला. दुपारचे पंगत श्रीरंग जाधव उत्कृष्ट प्रकारे अन्नदान दिलं. आणि आता संध्याकाळची पंगत पांडुरंग जाधव गोजूबावी सोसायटीचे चेअरमन आणि धडाडीने प्रत्येक कार्यामध्ये अगदी उत्कृष्ट प्रकारे भाग घेणारे तानाजी आटोळे त्यांच्या वडिलांच्या स्मृतिदिनिमित्त आज या ठिकाणी आत्ताचे अन्नदाते आहेत. परमेश्वराला प्रार्थना करतो की त्यांना भरभरून आयुष्य देवो, निरोगी आयुष्य देवो आणि त्यांची भरभराट हो. परत त्यांच्या हातून अशी संतांची सेवा घडो अशी परमेश्वराकडून प्रार्थना करतो. उद्याचे अन्नदाते सकाळी नाश्ता शेखर होळकळ, दुपारचं जेवण अमोल भाऊसाहेब आटोळे स्मृतिदिनिमित्त आहे. आणि संध्याकाळचं गणेश मित्र मंडळ यांचं जेवण होणार आहे, अन्नदान होणार आहे. तरी याची सर्वांनी नोंद घ्यावी. खरोखरच भाऊसाहेब आटोळे नेने त्यांच्या सत्कारासाठी शाले आणि या आणलेले आहेत. मला 2 शब्द बोलू दे आणि त्याच्यानंतर यांचा सत्कार करू आपण. खरोखरच ही मुलगी गुणी या परिसरामध्ये भाऊ माझ्याकडे आले आणि मला म्हणले, आपलं संतोष भाऊ माझ्याकडे आले, मला म्हणले मुलगी ह्याला पाठवायची, मुलीचा लय हट्ट आहे, मुलगी राहील का ह्याचा विचार करा अगोदर. म्हणलं बरंच मुली इकडले टाकल्यात, मुली पळून येते, ते राहत नाहीत जास्त दिवस. कारण मी माझा अनुभव घेतला होता बऱ्याच दिवसाचा. आता संस्था शोधायची कुठं, कशी शोधायची आपल्याला काय माहिती. नवीन माणूस तिथं राहणारा कोणतरी असलं पाहिजे. त्यावेळेस गणेश शेळके तिथं राहत होते आणि त्यांनी यांचं नाव सुचवलं. अजून एक संस्थेचं नाव सुचवलं होतं, पण मला त्यांनी सांगितलं की कंपल्सरी इथं मुलगी टाका, तुम्हाला कसलाही धोका होणार नाही. म्हणून आम्ही शोधत त्यांचं घर बघायला गेलो. म्हणजे आचरा हे काय गुरुकुल बघायला गेलो. गुरुकुल बघितलं सगळं, वर खाली फिरून सगळं बघितलं. म्हणजे बाबा तिथं टॉयलेटची सोय आहे का, तुमचा सभागृह आहे का, म्हणजे शिकवण्याची काही साहित्य. आसपासच्या 2-3 मुलीला विचारलं. आमच्या वडगावच्या तिथं अचानक मुलींची ओळख निघाली, त्या मुलींना पण विचारलं. मग त्यांनी आम्ही धाडस करून तिथं ती मुलगी टाकली. मुलीने खरंच चांगले संस्कार घेतले. गुरुजींनी बी त्यांना चांगले आशीर्वाद दिले, त्याच्याबद्दल काही मी त्यांना धन्यवाद देतो. पुढील आयुष्यामध्ये त्याने फार मोठे कीर्तन करावं अशी त्यांना परमेश्वरापुढे प्रार्थना मागून मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. आणि खरंच सगळ्या गोजूबाबा आभार मानले पाहिजे की या कार्यक्रमाला दिवसानुदिवस अगदी चांगले दिवस येत चाललेले आहेत. संतोष आणि त्यांचे मंडळी या ठिकाणी येऊन उभा राहा, त्यांना बघू द्या जरा. म्हणजे सगळ्या मंडळींना बघू द्या का आई वडील कोण आहेत. चिक्कूस पवित्र असेल त्याच ठिकाणी उत्पन्न जन्म मिळतो, तर कुणालाही मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. घोडके आणि त्यांच्या सुविद्य पत्नी आशामती रामनाथ घोडके या दोघांचा सत्कार करावा असं मी विनंती करतो. राम कृष्ण हरी हरी जय जय राम. त्यांनी नामदेव जनाबाई ही वारकरी संप्रदायाची शिकवण देणारी संस्था काढलेली आहे दोघांनी, आणि त्या संस्थेविषयी त्यांनी सांगितलंच आपल्याला.
अतिशय या संस्थेतून म्हणजे 1996 पासून म्हणजे आजपर्यंत 19 वर्ष या संस्थेतून ते शिक्षण देत आहेत. अनेक मुलामुलींना घडवलं आहे. संस्काराची विद्या संस्कार पुढं पाठवण्याचं राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी हरि जय जय राम राम कृष्ण हरी 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 जय जय राम राम कृष्ण हरी हरी हरि जय जय